सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। आखाती युद्धाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंधन पुरवठ्यावर दिसून येत आहे। जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना होणारा गॅस पुरवठा खंडित झाला असून यामुळे काही हॉटेल बंद करण्यात आली। याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने या प्रश्नी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली। यावर जिल्हाधिकारी यांनी याबाबत शासनाकडून सिलेंडर बाबत कोणतेही निर्देश नाहीत असे सांगितले। त्यामुळे अशी स्थिती राहिल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हॉटेल बंद होतील अशी माहिती व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली। परिस्थिती हळूहळू गंभीर रूप घेत आहे। काल कुडाळ मधली जवळपास 8 ते 10 हॉटेल गॅस टंचाईमुळे बंद झालेली आहेत आणि हीच परिस्थिती जर पुढे चालू राहिली तर अवघा जिल्ह्यातला पर्यटन व्यवसाय हा संपूर्णपणे ठप्प होऊ शकतो, ही भीती आम्हाला वाटत आहे। सरकार काय सांगते या संदर्भात? सरकारची भूमिका काय स्पष्ट होते यावर? आज आम्ही सगळे एकत्र येण्याच्या पाठीमागे आणि भूमिका मांडण्याच्या पाठीमागे हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी असलेले प्रशासन किंवा आमचे लोकप्रतिनिधी याच्या संदर्भात एकही वाक्य उच्चारत नाही आहेत। परवाच्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी शांतता समितीची बैठक झाली। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आमच्या तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर सावंतवाडीचे यांनी हा विषय मांडला। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचं उत्तर होतं की याच्या संदर्भात मी काही सांगू शकत नाही, माझ्याकडे शासनाकडनं कसलेही निर्देश आलेले नाहीत। आणि म्हणून आम्ही आता मागणी करतो आहोत की जे काही पुढे वाढून ठेवलेलं आहे ते आम्हाला स्पष्टपणे सांगा। कोरोना काळाच्या लॉकडाऊन सारखं अंधारात ठेवून आम्हाला अडचणीत आणू नका, कारण एक हॉटेल बंद पडलं तर कमीत कमी 50 कुटुंब ही अडचणीत येतील, त्यांचा रोजगार अडचणीत येतील आणि त्यातून सिंधुदुर्गाचं अर्थचक्र अडचणीत येईल, ही बाब स्पष्ट आहे। पर्यटनाचा मानबिंदू असलेला सिंधुदुर्गात याचा फटका कसा बसू शकतो आणि कसा बसला अजूनपर्यंत? सिंधुदुर्गात पश्चिम महाराष्ट्रातनं म्हणा किंवा भारताच्या अन्य भागातनं म्हणा जे लोक येतात त्याच्या पाठीमागची 2 महत्वाची कारणं असतात। एक तर इकडचं निसर्ग सौंदर्य, पण त्याही पेक्षा अधिक महत्व असतं ते इथल्या मालवणी जेवणाचा आस्वाद घेणं, इथल्या खास करून माशांचा आस्वाद घेणं, आणि या 2 गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावरती लोक येतात। जर म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की घाटावरून येणारा प्रत्येक पर्यटक हा आपल्या संपर्कातील व्यावसायिकाला फोन करून विचारतोय की तुझं हॉटेल चालू आहे की नाही, आणि जर ते आहे म्हणून सांगितलं तरच आम्ही येतो आहोत अशी भूमिका आहे। म्हणजे जर ह्या खानावळी हॉटेल ही रेस्टॉरंट जर बंद पडली तर आपोआपच पर्यटक यायचे बंद होतील। पर्यटक यायचे बंद झाले की अन्य ज्या पर्यटन व्यावसायिक आहेत, मग ते स्कुबा डायव्हिंगची इंडस्ट्री असो, मग ती वॉटर स्पोर्ट्सची इंडस्ट्री असो किंवा अन्य सेवा पुरवठादार असो, काजू कारखाने असो, रस्त्यावरती बसून निरनिराळ्या वस्तू विकणाऱ्या, त्याच्यानंतर फळफळावळ विकणाऱ्या, ही सगळी मंडळी असो, ही सगळी मंडळी यामुळे अडचणीत येणार। कारण आज सिंधुदुर्गाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरतीच आशा लावून बसलेली आहे, कारण आंबा आणि काजूचं पीक आपल्या हातातून गेलेलं आहे। माझ्या शेवटचा प्रश्न, सिलेंडर किती दिले जातात व्यावसायिक पद्धतीने? याच्या संदर्भातली कसलीही स्पष्टता कोणीही बोलत नाही आहे। प्रत्येक जण आपापल्या पातळीवरती संपर्क साधतो आहे, आणखीन काही ना काहीतरी व्यवस्था करतोय। त्याप्रमाणे कुडाळ तालुका व्यापारी संघटनेने काही व्यवस्था केलेली होती, परंतु त्या व्यवस्थेमध्ये सुद्धा खोडा घातला गेला। याच्या संदर्भात आमची मागणी जी आहे की काही ती स्पष्ट सांगा, 10 सिलेंडर मिळतील, 5 सिलेंडर मिळतील, 50 सिलेंडर मिळतील, ती मिळणारच नाही एवढंच स्पष्टीकरण आम्हाला हवं आहे। मग काय करायचं ते आम्ही बघूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।